Again, good afternoon, all of you. So we are starting the chapter Microbes in Human Welfare. Before starting, first I have answer from you. That is, there are different type of microorganism in our surrounding. Okay. So from that microbes, tell me a single example which is useful for human welfare or human being. मला एक एक्झाम्पल सांगा की जो ह्यूमन वेलफेअर साठी युजफुल आहे. येस. यीस्ट. हा श्रद्धा, काहीतरी बोलत होतीस तू. यीस्ट. 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 व्हेरी गुड. कशामध्ये यूज होतं? In bakery product. व्हेरी गुड समृद्धी. बेकरी प्रोडक्ट आणि फर्मेंटेशन साठी. व्हेरी गुड. अच्छा, आणखीन कोणतं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही मला? मीन्स यावरून तुम्हाला कळेल की हा चॅप्टर किती सोपा आहे. बॅक्टेरिया. They are useful for making medicine. युजफुल फॉर मेकिंग मेडिसिन. समृद्धीने आणखीन एक आन्सर दिलाय. लाईक अँटीबायोटिक्स. सो एकदम सिंपल थिंग आहे. आपल्या सराउंडिंग मध्ये भरपूर बॅक्टेरिया, फंगाय प्रेझेंट आहे. आपल्याला त्यांचे हार्मफुल इफेक्ट माहित आहे आणि काही युजफुल इफेक्ट माहित आहे. हार्मफुल इफेक्ट तर आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये सेपरेटली पाहणार आहोत, परंतु युजफुल इफेक्ट जे आहे ना, प्रणित अवताडेचं एक चांगलं एक्झाम्पल आले लॅक्टोबॅसिलस. युजफुल जे इफेक्ट आहेत ना त्याचे, ते म्हणजे काय आहे तर ह्युमन वेलफेअर म्हणजे ह्युमनला युजफुल असेल असे इफेक्ट त्याचे आहेत आणि भरपूर इफेक्ट आहेत. म्हणजे आपण आपल्या घरात काही फूड मटेरियल तयार करतो, लाईक इडली, ढोकला, जिलेबी आपण घरी तयार करतो, कर्ड आपण घरी तयार करतो, इवन योगार्ट, चीज यासारखे कंपोनेंट आपण घरी तयार करतो. ठीक आहे. सो यांच्यामध्ये आपण स्पेसिफिक ऑर्गॅनिझम वापरतो हे आपल्याला माहित नाही, परंतु हे जे जितके प्रोडक्ट आहेत हे विदाउट फर्मेंटेशन नाहीये आणि फर्मेंटेशन शिवाय हे प्रोडक्ट तयारच होऊ शकत नाही. फर्मेंटिंग ऑर्गॅनिझम्स डिफरंट आहेत. जसं घरी आपण इडली, ढोकला बनवतो, योगार्ट, चीज बनवतो, यासाठी आपण लॅक्टोबॅसिलाई वापरतो, जे प्रणितने एक्झाम्पल दिलेलं आहे. हे आपल्याला माहित नव्हतं. मग अशा प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे आपल्याकडे आपण ह्युमन वेलफेअर साठी वापरतो, असे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं यूज कोणकोणत्या एरियामध्ये करायचं आहे ते आपण इथं पाहणार आहोत. जसं आपण घरात यूज करतो व्हेरियस फूड मटेरियल तयार करण्यासाठी, तसंच इंडस्ट्रियल लेवलला पण त्याचं यूज केलं जातं इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करण्यासाठी. जसं अल्कोहोल असेल, एन्झाइम्स असतील, अँटीबायोटिक्स असेल, वॅक्सिन असेल किंवा मग ऑर्गॅनिक ऍसिड्स असतील, इंडस्ट्रियल लेवलवरती या फर्मेंटेशन टेक्निकचं किंवा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण करतो प्रोडक्ट तयार करण्यासाठी, जे ह्युमन बिईंगसाठी युजफुल आहेत. इवन ऑल्सो आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणूनही त्यांचा वापर करतो आणि याच बरोबर बायोगॅस प्रोडक्शन मध्ये सुद्धा त्यांचा उपयोग आपण करतो. तर हेच सगळे युजेस आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे आहेत. सो या चॅप्टर मध्ये तुम्हाला पाहायचं काय काय आहे तुमच्या समोर आहे. पहा, मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट. आपल्या घरामध्ये आपण कोणकोणते प्रोडक्ट तयार करतो मायक्रोब्सच्या सहाय्याने. मग ते कोणकोणते मायक्रोब्स त्यामध्ये वापरले जातात ते आपण पाहणार आहोत. मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट, इंडस्ट्रीज मध्ये मग एन्झाइम प्रोडक्शन असेल, अल्कोहोलिक बेव्हरेजेस प्रोडक्शन असेल किंवा वॅक्सिन प्रोडक्शन, अँटीबायोटिक प्रोडक्शन, ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन, यापैकी काही एक्झाम्पल्स आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट. सीवेज ट्रीटमेंट म्हणजे आपल्या घरातून बाहेर पडणारं जे सीवेज वॉटर आहे, वेस्ट वॉटर आहे, तोच परत आपण युजफुल बनवण्यासाठी काय करू शकतो तर सीवेज ट्रीटमेंट करतो. आणि ऍग्रिकल्चरल फीड मधून बाहेर पडणारं जे मटेरियल आहे, जे वॉटर आहे, त्याचाही वापर आपण अगेन करता येऊ शकतो, म्हणून त्यासाठी सीवेज ट्रीटमेंट केली जाते. मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस प्रोडक्शन तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. कोणकोणते मायक्रोब्स तिथे वापरले जातात आपण इथे पाहणार आहोत. पुढे मायक्रोब्स ऍज अ बायो कंट्रोल एजंट. बायो कंट्रोल एजंट म्हणजे व्हेरियस डिसीजेस आहेत जे प्लांट मध्ये, अॅनिमल्स मध्ये किंवा व्हेरियस ऑर्गॅनिझम्स मध्ये होतात,
पण मग आपण काही मायक्रोब्सचा उपयोग ते डिसीजेस न व्हावेत म्हणून करू शकतो. आणि मायक्रोब्स ॲज अ बायोफर्टिलायझर म्हणून आपण त्यांचा वापर करू शकतो. सो आपण पाहूया वन बाय वन यापैकी कोणकोणतं आपण आपल्या हाऊसहोल्ड प्रोडक्ट मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, तर सुरुवात करूया इंट्रोडक्शन पासून. डिफरंट टाईप ऑफ मायक्रोब्स आहेत पहा. मग रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहेत. आता याला 1500x ला मॅग्निफाय केलं म्हणून हे दिसतंय असं. ठीक आहे, काही स्पेरिकल शेप बॅक्टेरिया आहेत, काही अदर फ्लॅजेलेटेड बॅक्टेरिया आहेत. डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत ज्यांना आपण मॅग्निफाय करून या पद्धतीने पाहतो. हे आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. बॅक्टेरियोफेज आहेत, व्हायरसेस आहेत, म्हणजे हे डिफरंट टाईप ऑफ व्हायरसेस तुमच्या समोर आहेत. हेही मायक्रोब्स आहेत. फंगाय आहेत. ठीक आहे, हे डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत. मग आपण आता सुरुवात करूया. हे मायक्रोब्स कुठे असतात? एव्हरीवेअर आहे, बिकॉज मायक्रोब्स आर cosmopolitan in nature. Some microbes are present in the air, some microbes are present in the water, some microbes are present in the soil. असं व्हेरियस एरियाज आहेत ज्या ठिकाणी मायक्रोब्स प्रेझेंट असतात. हे त्याचा हॅबिटॅट आहे. मग या मायक्रोब्सला आपण कल्चर मीडियावरती टाकून ग्रो करू शकतो. पहा तुमच्या समोर, इथे तुमच्या समोर 2 पेट्री डिशेस दिसतात तुम्हाला सर्वांना? येस Yes. Yes. ओके. Yes, sir. हे 2 पेट्री डिशेस तुम्हाला दिसतात. या डिशेस मध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय पहा. पहिल्या डिश मध्ये तुम्हाला राऊंड शेप्ड व्हाईट कलरचे काही कॉलनीज दिसतात पहा. येस. Yes. आणि Yes, सेकंड जे काही पेट्री डिश आहे त्यामध्ये तुम्हाला फंगल कॉलनी दिसते पहा, ग्रीनिश कलर मध्ये. सो हे जे कॉलनी दिसते ना, हे फक्त एक ऑर्गॅनिझम टाकलं तर इतकी मोठी कॉलनी होते. आणि तुम्ही असे कितीतरी ऑर्गॅनिझम जर टाकले तर किती मोठे कॉलनीज होऊ शकतात. म्हणून इंडस्ट्रियल लेवलला सुद्धा पॉसिबल आहे. अच्छा, ही जी कॉलनी आहे ना, ही विदिन आवर तयार झालेली कॉलनी आहे. म्हणजे एक बॅक्टेरिया टाकला होता ज्याला तुम्ही नेकेड आईज न पाहू शकत नव्हते, पण आता ही इथं मल्टिप्लाय झाल्यानंतर पहा, यू कॅन सी देम बाय नेकेड आईज. तुम्ही इझिली त्यांना पाहू शकता तुमच्या उघड्या डोळ्यांनी. ठीक आहे. सो न्यूट्रिएंट मीडियावरती या ऑर्गॅनिझम्सच्या कॉलनीज तयार होतात. या कॉलनीज या पद्धतीच्या असतात, जे या फिगर मधून तुम्हाला क्लिअर होतोय. मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट. सो कोणकोणत्या प्रोडक्ट मध्ये मायक्रोब्सचा वापर केला जातो? तसं इंट्रोड्युसिंग जी फिगर आहे हे तुम्हाला सांगते की कोणकोणते प्रोडक्ट आपण तयार करू शकतो मायक्रोब्सच्या सहाय्याने. चला जाऊया पुढे. तुम्हाला कोणकोणते प्रोडक्ट हाऊसहोल्ड असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात हे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. हा, हे महत्वाचं आहे. या चॅप्टर मध्ये ऑर्गॅनिझमची नावं महत्वाची आहेत. बाकी सगळं इझी आहे, तुमच्या ध्यानात राहतं. म्हणजे कर्ड, चीज, योगार्ट हे तुमच्या ध्यानात राहणाऱ्या गोष्टी आहेत, कारण तुम्ही डेली यूज मध्ये येतात. पण कोणतं ऑर्गॅनिझम त्यांना तयार करण्यासाठी लागतं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. सो पहिलं बॅक्टेरिया तुमच्या समोर आहे लॅक्टोबॅसिलस और लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. दिस इज अ फर्स्ट ऑर्गॅनिझम जे तुमच्या समोर आहे, ज्यांना आपण लॅब म्हणतो, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. याचा उपयोग आपण कर्ड, योगार्ट, चीज तयार करण्यासाठी करतो. चीज साठी आपण थोडंसं डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया वापरतो, म्हणजे जसं कॉरेनिबॅक्टेरियम असेल किंवा चार्मेनी असेल, असे डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरियाज आपण तिथे वापरत असतो. ठीक आहे, पण आता लॅक्टोबॅसिल आल्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. या ऑर्गॅनिझमचं नाव ध्यानात ठेवा, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॅक्टोबॅसिलाई. तुम्हाला पहिल्या फिगर मध्ये तो लॅक्टोबॅसिलाई दिसतंय आणि पुढच्या 2 फिगर मध्ये तुम्हाला कर्ड दिसतंय. ठीक आहे, कर्डला आपण मराठीत काय म्हणतो बोला? दही. दही. दही म्हणतात की ताक म्हणतात? येस, दही सर, दही. कन्फर्म दही म्हणतात. आणि योगर्टला काय म्हणतात? ताक. ताक म्हणतात. ताक. ठीक आहे, चला ओके. सो दही तयार करायची तुम्हाला. मग कशापासून तयार करणार आहात तुम्ही? येस, मिल्क. मिल्क. मिल्क पासून तयार करतो. मग मिल्कचं कन्व्हर्जन दहीमध्ये होतो कधी, हे महत्वाचं आहे. मग मिल्कचं कन्व्हर्जन दहीमध्ये कधी होतं? जेव्हा मिल्क जे आहे ना तो
वॉटर आणि मिल्कचा पार्ट हा सेपरेट होतो, म्हणजे त्या ठिकाणी कोॲग्युलेशन होतो. आपल्याला माहिती आहे दूध फुटतो तेव्हा काय होतो, पाणी सेपरेट आणि मिल्कचं पार्ट सेपरेट. ऍक्च्युली तिथं कोॲग्युलेशन झालेलं आहे, समजते तुम्हाला. ऍक्च्युली तिथे काय झालंय फुटल्यानंतर कोॲग्युलेशन झालंय, म्हणून पाणी सेपरेट दिसतोय आणि मिल्कचा पार्ट सेपरेट दिसतोय. मग हे कोॲग्युलेशन तुम्ही कशाच्या सहाय्याने केला, तर तुम्ही कर्डच्या तुम्ही त्या बॅक्टेरियाच्या सहाय्याने केलाय. ठीक आहे. मग आता तो कोॲग्युलेटेड जो पार्ट आहे ना, कोॲग्युलेटेड पार्ट, ठीक आहे, तो पार्ट तुम्ही काय करणार आहात, त्या पार्टला बॅक्टेरियाच्या सहाय्याने डायजेस्ट करणार आहात. यू हॅव टू मिक्स द लॅक्टोबॅसिला इन दॅट. तुम्हाला त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिला मिक्स करायचा आहे. तो लॅक्टोबॅसिला काय करेल, तो कोॲग्युलेटेड पार्ट जो आहे ना त्या पार्टला पार्शियली डायजेस्ट करेल. ठीक आहे. म्हणजे त्या पार्टमध्ये प्रेझेंट असलेले जे प्रोटीन्स आहेत, ज्याला आपण मिल्क प्रोटीन म्हणतो, त्याला पार्शियली डायजेस्ट करेल. ठीक आहे. सो डायजेस्ट करणे म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करणे आहे, कर्ड मध्ये करणे आहे. पहा तुम्ही पहिलं स्टेटमेंट, लॅक्टोबॅसिला कन्वर्ट्स मिल्क टू कर्ड बाय प्रोड्युसिंग ऍसिड्स दॅट कोॲग्युलेट and partially digest the milk proteins. Fresh milk can be converted to curd by adding some curd containing lard. तुम्ही फ्रेश मिल्क ना त्यामध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्हाला काय करायचंय फक्त तिथे, व्हॉट यू हॅव टू डू देअर, तुम्हाला फक्त काय करायचंय, जुनं एखादं कर्ड असेल तुमच्याकडे घरी, तर थोडंसं कर्ड त्या मिल्क मध्ये टाकून द्या, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी लॅक्टिक ऍसिड बॅसिलिया प्रेझेंट आहे. कसं असंच करतो ना घरी आपण. येस, घरी आईला विचारा, कोणाला विचारा, आपल्याला जर घरी कर्ड तयार करायचं असेल ना, आपण काय करत असतो, घरात जुना जो कर्ड प्रेझेंट असेल ते त्यामध्ये मिक्स करतो, फ्रेश मिल्क मध्ये मिक्स करतो, म्हणजे आपोआपच तो काय होतो, कर्ड मध्ये कन्वर्ट होतो. फक्त आपल्याला काय करायचं असतं, त्याला पूर्णपणे मिक्स करायचं असतो, बस एवढंच काम आपल्याला करायचं असतं. मग हेच त्यांनी सांगितलंय की फ्रेश मिल्क कॅन बी कन्वर्टेड टू कर्ड बाय ऍडिंग सम कर्ड कंटेनिंग लॅड. इट ऑल्सो इन्क्रीजेस द व्हिटॅमिन B12. याचा काय फायदा आहे, काय फायदा याचा, कर्ड तर तयार होतोच, पण त्या व्यतिरिक्त त्यामध्ये व्हिटॅमिन B12 वाढतो. AIPMT चा क्वेश्चन आहे, करा ठेवा. AIPMT चा क्वेश्चन आहे, व्हिटॅमिन लॅब लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया जो आहे तो कर्ड मध्ये काय इन्क्रीज करतो हा प्रश्न विचारलेला होता. आणि काय इन्क्रीज करतो तो बोला. येस, विटॅमिन Vitamin B. विटॅमिन B12. व्हेरी गुड. व्हिटॅमिन B12 तो काय करतो, इन्क्रीज करतो. In stomach, lactic acid bacilli also helps to check the pathogen. दुसरा फायदा लॅबचं काय आहे तो स्टमक मध्ये पॅथोजनला रोखण्याचं ही काम करतो. म्हणजे तुम्ही जर कर्ड पित असाल ना, तर स्टमक मध्ये तो काय करतो, इन्फेक्शियस एजंट तुमच्या स्टमक मध्ये प्रेझेंट असेल ना, तर त्याला काय करतो, त्याचं मल्टिप्लिकेशन स्टॉप करतो. सो दिस इज ए यूज ऑफ लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. हाऊस होल्ड प्रोडक्ट पण तयार झाला. या व्यतिरिक्त ह्युमन वेलफेअर साठी गरजेचे असलेले कॉम्पोनंट पण आपण त्याच्यामध्ये काय केलेत, इन्क्रीज केलेत, लाईक व्हिटॅमिन B12. अल्सो स्टमक मध्ये असलेले पॅथोजन्सला आपण थांबवलं. सो हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचं काम आहे. ठीक आहे. बॅक्टेरियल फर्मेंटेशन जो आहे जे अनएरोबिक रेस्पिरेशन असतं, जर ते डफ मध्ये घेतलं, डफ समजते तुम्हाला, डफ, येस, येस. व्हीट फ्लोर आहे ना घरी, व्हीट Yes, फ्लोर sir. किंवा मैदा, हा, यांचं आपण डफ मध्ये कन्वर्जन करतो. दिसते पहा तुम्हाला इथं खाली, तुम्हाला राईट साइडला कोपऱ्यात जी इमेज दिसते ना, ही इमेज पहा, दिस इमेज, ही जी इमेज आहे ना, इथे तुम्हाला डफ दिसतं. हे घरी तुम्ही तयार करता, आपली आई तयार करताना आपण बघत असतो त्यांना. ठीक आहे. सो डफ जो आहे तो फुगतो का, त्याचं फुगण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल फर्मेंटेशन झालंय. समजतंय, त्याचं फुगण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल फर्मेंटेशन झालंय. मग ह्या डफचा वापर तुम्ही कशासाठी करता, तुम्ही पोळी तयार करण्यासाठी करता, पण बेकरीमध्ये ब्रेड तयार करण्यासाठी पण केला जातो. आणि आपल्या घरी जर तयार करायचं तर डोसा आणि इडली तयार करण्यासाठी करतो. येस. सो बॅक्टेरियल फर्मेंटेशन डोसा आणि इडलीसाठी गरजेचं आहे. इथे सुद्धा बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिला आहे, ध्यानात ठेवा. कोणता बॅक्टेरिया इथं, लॅक्टोबॅसिला आहे. आता पुढे येणारा जो स्टेटमेंट आहे तो नीट मध्ये आज इज विचारलेला स्टेटमेंट आहे. Puffed up appearance of duff is due to the production of CO2 gas. Puff appearance of duff is due to the production of CO2 gas. Puff appearance म्हणजे काय, तो डफ फुगलाय. येस, समजतंय ना, तो डफ काय झालाय, फुगलाय. या प्रकारचा जो अपीअरन्स आहे, दिस अपीअरन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर
रिस्पॉन्सिबल बिकॉज ऑफ कार्बन डायऑक्साईड प्रोडक्शन. मग CO2 प्रोडक्शन आपल्याला माहिती आहे की अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये CO2 प्रोडक्शन जास्त होतो. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये CO2 चं प्रोडक्शन काय होतं, जास्त होत असतं, हे आपल्याला माहित आहे. मग त्याच्यामुळेच तो काय झालाय, फुगलेला आहे. इवन ऑल्सो इथे पफ अप अपीअरन्स ऑफ डफ इज ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ डॅश डॅश असं प्रश्न विचारलेलं होतं नीट मध्ये, आणि ऑप्शन मध्ये त्यांनी SO2 गॅस दिलं होतं, CO2 गॅस दिलेला होता, त्यानंतर N2 गॅस दिलेला होता आणि अमोनिया दिलेला होता. आणि आपला आन्सर काय येईल बोला? CO2 Yes? gas. CO2. CO2 गॅस. एवढंच नव्हे, तुम्ही पहा चीज मध्ये ते होल दिसतात, पहा चीज मध्ये होल दिसतात. इवन आपण घरी काय बनवतो पहा ज्याच्यामध्ये होल दिसतात, ढोकळा. येस, घरी जो ढोकळा बनवतो आपण Yes, sir. त्याच्यात ते होल्स दिसतात. हे होल सुद्धा CO2 गॅसमुळे फॉर्म झालेले असतात, ध्यानात ठेवा. दॅट होल्स आर ऑल्सो बिकॉज ऑफ दी CO2 गॅस. ईस्ट हाऊस होल्ड प्रोडक्ट मध्ये काय करतो? ईस्टला आपण बेकर्स ईस्ट म्हणतो, विच इज ए सॅकॅरोमायसिस सेरेविसी. प्रश्न विचारलेला होता AIPMT मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज ए बेकर्स ईस्ट. बेकर्स ईस्ट का म्हटलं जातं? कारण बेकरी प्रोडक्ट दिसतोय पहा तुम्हाला समोर, इमेजेस दिसते बेकरी प्रोडक्टची. येस, so Saccharomyces cerevisiae is a baker's yeast. It is used to make the bread by fermenting duff. डफचं फर्मेंटेशन केलं तर काय होईल, तुम्हाला ब्रेड भेटेल. सो बेकर्स ईस्ट इज युजफुल टू प्रोड्यूस द ब्रेड. सो इथून पुढे ध्यानात ठेवा, ब्रेड तयार करण्यासाठी कोण वापरलं जातं? Saccharomyces cerevisiae. आणि बेकरी प्रोडक्ट तयार करतात म्हणून त्याला काय म्हणतात? बेकर्स ईस्ट म्हणतात. ध्यानात राहील? Yes, sir. स्पेसिसचं नाव बोला, बेकर्स ईस्टच्या स्पेसिसचं नाव बोला. चला, येस, आर यू ऑनलाइन? टेल मी द नेम ऑफ द स्पेसिस ऑफ बेकर्स ईस्ट. येस, राहुल काहीतरी बोलत होता. भरपूर लोक कनेक्टेड आहेत सध्याला, आणि मी तुम्हाला बेकर्स ईस्टचं स्पेसिस ने विचारतोय. हा, अरे नुसतं येस टाकू नका चॅट बॉक्स मध्ये. अर्पिता काळे says that Saccharomyces cerevisiae. Very good. Then आता भरपूर जणांचं आले. राहुल दिघे, श्रद्धा वागचौरे, श्रद्धा घोडके, वरद लाड. ध्यानात राहायला पाहिजे तुम्हाला स्पेसिसचं नाव, हेच विचारलं जाईल परीक्षेमध्ये, दुसरं काहीच विचारलं जाणार नाही. ठीक आहे, मग आपण पहिली स्पेसिस पाहिली होती लॅक्टोबॅसिला आहे. आता दुसरी स्पेसिस पाहिली आपण Saccharomyces cerevisiae. आणि प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे लॅक्टोबॅसिला पासून काय तयार होतं आणि Saccharomyces cerevisiae पासून काय तयार होतो. ठीक आहे, सो चला पुढे. आता हाऊस होल्ड प्रोडक्ट मध्ये टॉडी आहे. टॉडी, यू नो व्हॉट इज टॉडी? येस, No. can you tell me what is toddy? No. अरे साऊथ मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पिलं जातं. आपल्याकडे पण काही लोक पितात त्याला अल्कोहोल समजून. भांग. हा, प्रसन्न Yes, काहीतरी sir. बोलत होता. हो सर. ताडी माहितीये का? अरे वा, आदेश रोमारे, त्याच्याकडून आन्सर आले पहा. ताडी. ताडी माहितीये तुम्हाला? तर अल्कोहोल समजून पिलं जातं आपल्याकडे, आणि साऊथच्या लोकांसाठी ते ट्रॅडिशनल पेय आहे त्यांचं. साऊथच्या लोकांचं तो काय आहे? ट्रॅडिशनल पेय आहे ताडी. तर ताडी इज ए फर्मेंटिंग प्रोडक्ट ऑफ द सॅप. ताडी काय आहे? सॅपचं फर्मेंटिंग प्रोडक्ट आहे. पण सॅप कोणता?
जे पाम प्लांट असतात ना उंच उंच, त्या प्लांट मध्ये एक कट मारतात आणि तिथं असे मडकी ठेवतात, मडकी लटकून, कारण असं थेंब थेंब त्याच्यातून पडत असतं, रात्रभरातून ते मडकं पूर्ण होतं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं जातं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकला जातो, मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि ते काय करतं, त्याचं फर्मेंटेशन करतो. बॅक्टेरिया टाकतात, ईस्ट टाकला जातो, ईस्ट ध्यानात ठेवा, ईस्ट टाकला जातो. तो काय करतो, त्याचं इंटरनल फर्मेंटेशन करतो आणि त्या सॅपचं कन्व्हर्जन टॉडी मध्ये करतो. ठीक आहे, भरपूर लोक त्याला पितात. सो दिस इज ए टॉडी. मायक्रोब्स आर ऑल्सो युज्ड आणखीन कुठे, फर्मेंट फिश, फर्मेंट फिश मध्ये सोयाबीन अँड बांबू शूट्स अँड टू प्रोड्यूस चीज. ऑल्सो कुठे कुठे वापरलं जातं, चीज प्रोडक्शन मध्ये सुद्धा वापरलं जातं. इथे पहा, तुम्हाला फर्मेंटेड फिश दिसतंय वरती, त्यानंतर फर्मेंटेड बांबू शूट पण दिसतंय पहा. बांबू शूट जे आहे ना, बांबूचं शूट, त्याचं फर्मेंटेशन केलं गेलं तर त्याला पण खाल्लं जातं. ओके, इवन फर्मेंटेड सोयाबीन पण दिसते पहा तुम्हाला, हे पण खाल्लं जातं घरी हाऊस होल्ड प्रोडक्ट मध्ये. चला पुढे, दोन प्रकारचे चीज आहेत, स्विस चीज आणि रॉकफोर्ट चीज. स्विस चीज तुम्हाला माहिती आहे, ते येलो कलरचं असतं पहा, त्याच्यामध्ये होल असतात. येस, त्याच्यामध्ये होल असतात, माहिती तुम्हाला स्विस चीज. चला इथं फिगर नाहीये ना, तर दाखवलेच तुम्ही तुम्हाला स्विस चीज येलो कलरची असते. आणि रॉकफोर्ट चीज कसं ओळखणार, पाच, स्विस चीज आपण घरी बनवतो, आपण दुकानातून मागवतो, पण रॉकफोर्ट चीज नाही मागवत. रॉकफोर्ट चीज कसं ओळखायचं, रॉकफोर्ट चीज मध्ये फ्लेवर असतात डिफरंट टाईपचे. रॉकफोर्ट चीज मध्ये डिफरंट टाईपचे फ्लेवर असतात, आणि इथं जे डिफरंट टाईपचे फ्लेवर असतात, इट इज बिकॉज ऑफ स्विस चीज हे बॅक्टेरियामुळे होतं, म्हणून त्याच्यामध्ये फ्लेवर भेटत नाही. पण रॉकफोर्ट चीज मध्ये फ्लेवर भेटतात कारण फंगसच्या सहाय्याने त्याला तयार केलं जातं. ठीक आहे, त्यांना फंगसच्या सहाय्याने. मग स्विस चीज इथे दिलंय पहा, कोणाच्या सहाय्याने तयार होतं, प्रोपिओनी बॅक्टेरियम शार्मॅनी. स्विस चीज कशाच्या सहाय्याने तयार होतं, प्रोपिओनी बॅक्टेरियम शार्मेनी. ठीक आहे, इट इज अ बॅक्टेरियम. आणि त्याच्यातले जे लार्ज होल आहेत ते कशामुळे, बोला चला, या स्लाइडच्या बेसिसवरती मला, या स्लाइडच्या बेसिसवरती सांगा की त्याच्यातले लार्ज होल्स. CO2 व्हेरी गॅसमुळे. गुड, व्हेरी गुड, इट इज बिकॉज ऑफ CO2 गॅस, कार्बन डायऑक्साइड मुळे हे लार्ज होल्स त्याच्यामध्ये दिसतात. ठीक आहे, रॉकफोर्ट चीज आहे. रॉकफोर्ट चीज कशापासून तयार केलं जातं, तर फंगस आहे पेनिसिलियम रॉकफोर्टी. कोणतं फंगस आहे, पेनिसिलियम रॉकफोर्टी. या फंगसच्या सहाय्याने it is ripened by growing a fungus that is Penicillium roqueforti on them. So this is a Roquefort cheese. Swiss cheese घ्या, ठीक आहे, तुम्ही स्विस चीज बनवलंय प्रोपिओनिबॅक्टेरियम शार्मेनिसच्या सहाय्याने. रॉकफोर्ट चीज कसं बनवणार, तर त्याच स्विस चीज वरती तुम्ही पेनिसिलियम रॉकफोर्टी टाका. मग तो पेनिसिलियम रॉकफोर्टी जो आहे ना, तर त्या चीज वरती अगेन फर्मेंटेशन करेल आणि त्याचं नवीन फ्लेवर तयार करेल, तेव्हा रॉकफोर्ट चीज तयार होतो. समजतंय मी काय बोलतोय, येस येस. ओके. सो असं रॉकफोर्ट चीज तयार होतो. या पद्धतीने इथे तुम्हाला हा मायक्रो ऑर्गॅनिझम या अशा पद्धतीचा हाऊसहोल्ड प्रोडक्ट देतो. चला, तो हाऊसहोल्ड प्रोडक्ट आपण भरपूर पाहिले. घरगुती प्रोडक्ट मध्ये कोणकोणतं बघितलं आपण, इडली, डोसा, ढोकळा, हे घरगुती प्रोडक्ट मध्ये पाहिलं. कोणतं बॅक्टेरिया आहे तिथे बोला पटकन. Yes, which bacteria is there? Okay, Rahul Dige, first one, who's given the answer. That is lactic acid bacteria. Now Varad Lad also given the answer. Shraddha Ali, then Aarti पण आलेली आहे, श्रद्धा वागचौरे. ओके, चला आता पूर आलंय जवळपास. सो लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. त्याच्यानंतर मग आपण पाहिलंय योगार्ट, त्यानंतर कर्ड, इथे पण काय आहे, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहे. आणि नंतर आपण बघितलं सॅकरोमॅयसिस सेरेविसी ईस्ट. कोणतं प्रोडक्ट तयार करतं बोला. येस, बेकर इस्ट. राहुल दिघे सेज बेकर ब्रेड. व्हेरी गुड. श्रद्धा वागचौरे पण आलेली आहे, त्यानंतर प्रणित आलं. व्हेरी गुड. आता भरपूर लोकांचे आन्सर येतात. वाव. ओके, सो ब्रेड तयार करण्यासाठी आपण ईस्टचा वापर करतो, म्हणून त्याला आपण बेकर्स ईस्ट म्हणतो. आणि पुढे आपण बघितलं हाऊसहोल्ड प्रोडक्ट मध्ये टॉडी.
इथे कोण आहे बोला टॉडी मध्ये? फास्ट आन्सर दे, चला पुढे जायचंय आपल्याला. कोणतं ऑर्गॅनिझम आहे टॉडी मध्ये? ओके, इथे पण राहुल दिघे फर्स्ट आहे, ईस्ट. आता बाकीच्यांचे आन्सर यायला लागलेत. ओके, आणि यानंतर चीज मध्ये कोण आहे? त्यामध्ये स्विस चीजचं सांगा, स्विस चीज मध्ये कोण आहे? विच बॅक्टेरिया इज देअर? Propanus. ओ हो, व्हेरी गुड. प्रोपिओनिबॅक्टेरियम शार्मॅनी, नाव ध्यानात ठेवा. आणि योगार्ट मध्ये, सॉरी, रॉकफोर्टी मध्ये Penicillium rockwood. ओके, पेनिसिलियम रॉकफोर्टी, श्रद्धाने आन्सर दिलेला आहे. सो यांची नावं ध्यानात ठेवा जे मी तुम्हाला सांगितले. चला आता पुढे जाऊया. बॅक्टेरिया ऑर द मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. इथे जे तुम्हाला याच्या बॅकग्राऊंडला जी फिगर दिसते ना, हे फर्मेंटर आहे, फर्मेंटर, ज्याच्या आतमध्ये लार्ज स्केलला प्रोडक्ट तयार केले जातात. आपण आता हाऊस होल्डला बघितलं तर स्मॉल स्केलला आहे. हाऊस होल्ड प्रोडक्ट तयार करणे म्हणजे स्मॉल स्केल. स्मॉल स्केल म्हणजे काय? की फक्त घरगुती उपयोगासाठी, घरातले जितकी लोक आहेत तेवढ्यांसाठी. लार्ज स्केल म्हणजे पूर्ण एरियाच्या लोकांसाठी तुम्ही बनवता लार्ज स्केल मध्ये. आणि लार्ज स्केल साठी तुम्हाला फर्मेंटेरचा वापर करावा लागेल, ज्या ठिकाणी फर्मेंटेशन होईल. तुम्ही शुगर इंडस्ट्रीज मध्ये गेलेला आहात पहा, जिथे अल्कोहोल तयार करण्यासाठी फर्मेंटेरचा वापर करतात. पाहिले नाही तुम्ही? किती लोकांनी शुगर इंडस्ट्रीज मध्ये फर्मेंटर पाहिलेत? येस. हाऊ मेनी पीपल सेज दी फर्मेंटर इन द शुगर इंडस्ट्रीज? ते संगमनेरला जाताना प्रभात डेअरी दिसते पहा, तिथे सुद्धा बाहेरूनच आपल्याला मोठे मोठे फर्मेंटर दिसतात. पाहिलं असेल तुम्ही. हे मोठे मोठे फर्मेंटर जे असतात ना, ते लार्ज स्केलला फर्मेंटेशन करण्यासाठी असतात. ओहो, भरपूर लोकांनी बघितलेलं आहे. येस, येत आहेत बऱ्याच लोकांचं, भरपूर लोकांनी बघितलंय. सो आता फर्मेंटर ध्यानात देण्याची गरज नाहीये समजा. चला मग सुरुवात करूया आपण अल्कोहोलिक बेवरेजेस पासून. इथे पहा, हे फर्मेंटर तुम्हाला दाखवले पहा. Production of beverages, antibiotics, etc. on an industrial scale requires growing microbes in very large vessel. That large vessel is called as fermenter. तुम्हाला लार्ज स्केलला जर प्रोडक्शन करायचं असेल तर तुम्हाला लार्ज वेसल्स वापरावे लागतील, जेव्हा ज्याला आपण फर्मेंटर म्हणतो. सो फर्स्ट इंडस्ट्रियल प्रोडक्ट इज ए बेवरेजेस. सो डिफरंट टाइप ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस इज देअर. कोणकोणते बेवरेजेस माहिती तुम्हाला सांगा बरं. चला अल्कोहोलचे प्रकार पाहूया, कोणाला कोणते प्रकार माहिती आहे? येस. ओ, राहुल दिघेला वाईन माहिती आहे, बियर पण माहिती आहे. रम, विस्की, वाईन, वोडका, टकेला. ओ हो, अर्पिता काळे, भरपूर रम, विस्की, वाईन, वोडका, भरपूर नावं दिलेत. व्हेरी गुड. म्हणजे माहिती आहे तुम्हाला. पिऊ नका फक्त, हा माहिती ठेवा पण घेऊ नका त्यांना. ठीक आहे, भरपूर लोकांना माहिती आहे. चला, भरपूर लोक इथे आन्सर देत आहेत मला. ठीक आहे, आता हे सगळे प्रोडक्ट आपल्याला इंडस्ट्रियल लेवलला तयार करायचे. मग कसं तयार करणार? एकच मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, सॅकॅरोमायसिस सेरेव्हेसी. ठीक आहे, एकच मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, सॅकॅरोमायसिस सेरेव्हेसी. जेव्हा सॅकॅरोमायसिस सेरेव्हेसी म्हणजे ईस्टला अल्कोहोलिक बेवरेजेस प्रोडक्शन मध्ये वापरलं जातं किंवा त्याच्या फर्मेंटेशन मध्ये वापरलं जातं, तेव्हा त्याला ब्रेवर्स ईस्ट म्हणतात. ध्यानात ठेवा, तेव्हा त्याला काय म्हणतात? ब्रेवर्स ईस्ट. बेकरी प्रोडक्ट मध्ये वापरलं जात असेल तर आपण त्याला म्हणत होतो बेकर्स ईस्ट. Baker's. बेकरी प्रोडक्ट मध्ये वापरलं जात होतं तेव्हा आपण काय म्हणतो त्याला? बेकर्स ईस्ट. आता त्याला अल्कोहोलिक बेवरेजेस मध्ये वापरलं जातं म्हणून त्याला आपण काय म्हणतो आता? ब्रेवर्स ईस्ट म्हणतोय. वी कॉल्ड इट ब्रेवर्स ईस्ट. ठीक आहे. सो सॅकॅरोमायसिस सेरेव्हेसी हा एकटा ऑर्गॅनिझम आहे जो अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करण्यासाठी वापरला जातो. कसं तयार केलं जातं अल्कोहोलिक बेवरेजेस? पहा, अल्कोहोलिक बेवरेजेस आपण सिरियल्स पासून पण तयार करतो आणि फ्रूट ज्यूस पासून पण तयार करतो. ध्यानात ठेवा, सिरियल्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला? येस, सिरियल ग्रेन तुमच्या समोर दिसते पहा. कॅन यू गिव्ह मी द एक्झाम्पल्स ऑफ द सिरियल्स? एक्झाम्पल सांगू शकता मला सिरियल्सचे? राजमा, हा, देन
ग्राम. बोला. काय सांगितलं? रम. अरे बोला. मेज. पास्ता. मेज. अरे पास्ता कुठे? पास्ता नंतर प्रोडक्ट येतो बनवले गेलेल्या नंतर. मला सिरियल्सचे एक्झाम्पल पाहिजे तुमच्याकडून. बीट आले पहा श्रद्धा वागचोरे पासून. सायली बीट मेज राईस म्हणते. राहुल दिगे राईस म्हणतोय. अभय त्रिभन मूंग डाळ. मेज. ओट्स. 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 बीट आहे, बार्ले. मेज आहे, राईस, बार्ले, ओट्स, रे, सॉर्गम हे सगळे एक्झाम्पल आहे कशाचे? सिरियल्सचे. ठीक आहे. तर या सिरियल्सला माल्ट केलं. माल्ट केलं म्हणजे काय केलं? कॅन यू टेल मी व्हॉट इज माल्टिंग? येस. माल्टिंग एक प्रोसेस आहे अल्कोहोल तयार करण्याची. मग माल्ट म्हणजे काय करायचं? येस. चला ध्यानात ठेवा, लिहून घ्या. माल्ट म्हणजे काय करायचंय? तर हे जितके काही सिरियल्स आहेत ना त्यांना भिजवून ठेवायचे. काय करायचं त्याला? भिजवून ठेवणे. भिजवून ठेवल्यानंतर ते नरम पडतात. नरम पडल्यानंतर मग त्याचं काय करायचं? त्याला क्रश करायचंय. ही प्रोसेस आहे. ही पूर्ण काय प्रोसेस आहे? ठीक आहे. त्याला क्रश करणे, पेस्ट तयार करणे, दॅट इज माल्टिंग प्रोसेस. ही कम्प्लिटली सिरियल्सची माल्टिंग प्रोसेस आहे. याच पद्धतीने फ्रूटचं माल्टिंग सिम्पली केलं जातं. जस्ट त्याला मिक्सर मध्ये काय करायचं? त्याला क्रश करून घ्यायचं आणि त्याचं पेस्ट तयार करायची. या दोघांचं तुम्ही एकदा माल्टिंग केलं तर माल्टिंग नंतर त्यांचं फर्मेंटेशन केलं जातं. म्हणजे तुम्ही यांचं ज्यूस तयार केलं. आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार? तुमचं सॅकॅरोमेसिस सेरेव्हेसी टाकणार, म्हणजे हा ईस्ट टाकणार. तो पुढे जाऊन काय करेल? हे प्रोडक्ट तयार करतील. या प्रकारचे प्रोडक्ट तिथे काय होईल? तयार होईल. दॅट इज अल्कोहोलिक बेवरेजेस. मग आपण ही प्रोसेस केली, माल्टिंग केलं आणि फर्मेंटेशन केलं. ध्यानात ठेवा, अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करण्याची प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे? सर्वात फर्स्ट सिरियल्स और फ्रूट ज्यूसचं माल्टिंग करायचंय. ठीक आहे. मग फर्स्ट इज अ माल्टिंग अँड देन फर्मेंटेशन. आफ्टर माल्टिंग देयर विल बी फर्मेंटेशन अँड देन आफ्टर फर्मेंटेशन यू विल बी गॉट द प्रोडक्ट. आता जे भेटणारे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट वरती डिपेंड आहे की त्याचं डिस्टिलेशन करायचं की नाही करायचं. मग जर वाईन आणि बियर असेल तर हे विदाउट डिस्टिलेशन तयार केलं जातं. वाईन आणि बियर हे विदाउट डिस्टिलेशन. म्हणून म्हटलं जातं की वाईन अँड बियर हे विस्की, ब्रँडी, रम, वोडका पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. समजतंय ना? वाईन आणि बियर ह्या दोन गोष्टी विदाउट डिस्टिलेशन आहे. म्हणून म्हटलं जातं की हे याच्यापेक्षा बाकीच्यांपेक्षा काय आहे? जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि विस्की, ब्रँडी, रम, जीन, अरॅक, वोडका हे जे आहेत ना, हे सगळे जर तुम्ही घेतले तर हे सगळे डिस्टिल्ड प्रोडक्ट आहे. हे सगळे काय आहेत? डिस्टिल्ड प्रोडक्ट आहेत. इथे नीटचा प्रश्न आलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग आर प्रोड्युस्ड बाय डिस्टिलेशन, असा प्रश्न होता. विच ऑफ द फॉलोइंग आर प्रोड्युस्ड बाय डिस्टिलेशन. आणि त्यांनी तिथे दिलेलं होतं वाईन, बियर, विस्की, ब्रँडी आणि रम. इतके 5 ऑप्शन त्यांनी दिलेले होते, 5 कंपोनंट दिलेले होते. यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं विस्की, ब्रँडी आणि रम. हे काय आहेत? डिस्टिल्ड प्रोडक्ट आहेत. आणि विदाउट डिस्टिलेशन वाईन आणि बियर. यस, समजतंय? सो बोला, विदाउट डिस्टिलेशन कोणकोणते प्रोडक्ट आहेत? बोला. Wine and beer. wine and beer. Very good. Wine and beer are without distilled product, and the other like whiskey, rum, जे काय असेल, वोडका असेल, ब्रँडी असेल, हे सगळेचे सगळे काय आहेत? डिस्टिल्ड प्रोडक्ट आहेत. सो दिस इज अबाउट दी फर्मेंटेड बेवरेजेस, ज्यामध्ये एकच मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, सॅकॅरोमेसिस सेरेव्हेसी. आता जाऊया आपण इंडस्ट्रियल प्रोडक्ट मध्ये अँटीबायोटिक्स कडे. मी अँटीबायोटिकची डेफिनेशन याच्या आधी तुम्हाला सांगितलेली आहे. येस, सांगता येईल कोणाला? चला डेफिनेशन. Microorganisms used to prevent growth of Microorganisms used to prevent the growth of काय? Pathogen. pathogens. येस, पॅथोजन किंवा हार्मफुल एजंट. सध्याचा आन्सर आहे हा.
बाकीच्या लोकांचं काय आन्सर आहे? The pathogenic organism without harming the host. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम विदाउट हार्मिंग दी होस्ट, म्हणजे काय करायचं? ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहे, होस्टला हार्म न करता. येस, Medicines that fight bacterial infections in people and animals. हो, साई कर्डेल म्हणतोय मेडिसिन दॅट फाईट बॅक्टेरियल इन्फेक्शन इन पीपल ऑर ॲनिमल्स. ओके, व्हेरी गुड. सो अँटीबायोटिक्स हे ऍक्च्युली मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे. These are the chemical substances जे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार केलं जातं, प्रोड्यूस्ड बाय सम बॅक्टेरिया, ठीक आहे, अँड कॅन किल ऑर रिटार्ड द ग्रोथ ऑफ पॅथोजन. दिस इज द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ द अँटीबायोटिक्स. काय आहे डेफिनेशन? अँटीबायोटिक्स आर द केमिकल सबस्टन्सेस produced by some microbes and can kill or retard the growth of pathogen. मग काही स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपण अँटीबायोटिक तयार करतो. मग हे अँटीबायोटिक जे आहे, म्हणजे मी तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन पाहत असताना ऍक्टिनोमायसिटीज मध्ये सांगितलं होतं दे आर युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. सो डिफरंट टाइप ऑफ ऍक्टिनोमायसिटीज हे डिफरंट टाइप ऑफ अँटीबायोटिक तयार करण्यासाठी वापरलं जातं. पण तिथं आपण फक्त बॅक्टेरिया हा एक्झाम्पल बघितला होता. नाव फंगाय पण आहे जे अँटीबायोटिक प्रोडक्शन मध्ये वापरलं जातं. आणि सर्वात पहिलं अँटीबायोटिक जो तयार केलं गेलं होतं बाय फ्लेमिंग. सर्वात पहिलं अँटीबायोटिक कुणी तयार केलंय? फ्लेमिंग. म्हणून अँटीबायोटिक हा कन्सेप्टच कुणी आणलेला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. हे तुम्ही इयत्ता 9th मध्ये बघितलेलं असेल, आठवतंय ना? येस सर. अलेक्झांडर फ्लेमिंग यांचं नाव येतं त्याच्यामध्ये, की जो पहिली व्यक्ती आहे ज्यानं फर्स्ट टाइम अँटीबायोटिक तयार केलेली आहे आणि ती अँटीबायोटिक फंगायची आहे. नाव सांगता येईल तुम्हाला कोणती अँटीबायोटिक होती ती? येस, कॅन यू टेल मी द नेम विच अँटीबायोटिक इज देअर? जे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी तयार केली होती, त्यांची पहिली अँटीबायोटिक होती. येस, आर यू ऑनलाईन? Penicillin. येस, प्रणितनं आन्सर दिले पहा, पेनिसिलिन. राहुल दिगेने पण आन्सर दिलेला आहे पेनिसिलिन. ही पहिली अँटीबायोटिक आहे जी कोणी तयार केली होती? अलेक्झांडर फ्लेमिंग. आणि तुम्हाला या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो की अलेक्झांडर फ्लेमिंगने जेव्हा ही अँटीबायोटिक तयार केली ना, तर हे चुकून तयार झाली होती, चुकून. येस, सो ही हिस्ट्री आहे. अच्छा, कशी तयार केली होती मी तुम्हाला सांगतो, जस्ट समजून घ्या. आता बोर्डवरती असतो तर डायरेक्ट आणलं, चला पुढे येईल, सांगतो मी तुम्हाला. सो वेगवेगळ्या डिफरंट टाइप ऑफ डिसीजेस ट्रीट करण्यासाठी आपण काय करतो? अँटीबायोटिक्सचा यूज करतो. इथे एक्झाम्पल दिले पहा, प्लेग, वुपिंग कफ, डिप्थेरिया, लिप्रेसी. हे वेगवेगळे डिसीजेस आहेत जे ट्रीट करण्यासाठी अँटीबायोटिक्स आपण वापरतो. हा आला इथे, अलेक्झांडर फ्लेमिंगच आलेला आहे तो, ज्यानं फर्स्ट टाइम अँटीबायोटिक डिस्कवर केलेली आहे. फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड बाय अलेक्झांडर फ्लेमिंग. He observed that Staphylococcus could not grow around a mold, that is Penicillium notatum, growing in an unwashed culture plate. He extracted penicillin from that mold. त्यांनी काय केलं? त्या मोल्ड पासून पेनिसिलिन त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केला. चला, मी तुम्हाला व्हाईट बोर्ड कडे घेऊन जातो आणि त्या ठिकाणी याला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो.
ओके, व्हाईट बोर्ड तुमच्या समोर आलेला असेल पहा. येस, आर यू सीइंग व्हाईट बोर्ड इन फ्रंट ऑफ यू? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, सी. नाउ सी, दिस इज ए कल्चर प्लेट. फ्लेमिंग काय करत होता, ही प्लेट अशी घेतली त्यानं की याच्यामध्ये याला वॉश केलेलं नव्हतं, अनवॉश प्लेट होती आणि याच्यामध्ये त्याने काय केलं, स्टॅपिलोकोकाय बॅक्टेरिया ग्रो केला. सो स्टॅपिलोकोकाय बॅक्टेरिया या जितक्या एरियामध्ये मी तुम्हाला डॉट दाखवलेत ना, त्या सर्व एरियामध्ये स्टॅपिलोकोकायचा ग्रो होत होता. लाईक दिस. दिस इज ए कॉलनी ऑफ दी स्टॅपिलोकोकाय. ठीक आहे, परंतु हे अनवॉश असल्या कारणानं याच्या एका कोपऱ्याला इथं असं पेनिसिलियम या फंगाईची कॉलनी तयार झाली होती या कोपऱ्याला. ठीक आहे, असं एका साईडला पेनिसिलियमची कॉलनी तयार झाली होती. मग हे जो स्टॅपिलोकोकाय आहे तो वाढत गेला, पण वाढत असताना तो पूर्ण पेट्री डिश मध्ये वाढलाय. या पूर्ण पेट्री डिश मध्ये तो वाढला, पण हा एरिया, एक एरिया दाखवतोय मी तुम्हाला इथं. हा इतका एरिया जो आहे, या एरियामध्ये स्टॅपिलोकोकाय वाढला नाही. मग दिस एरिया शोज इनिबिशन ऑफ बॅक्टेरिया. हा जो एरिया आहे हा बॅक्टेरियाचं इनिबिशन शो करतो. अँड दिस इज ए बॅक्टेरियल ग्रोथ. दिस इज ए बॅक्टेरियल ग्रोथ. आणि हे जे तुम्ही पाहताय, दिस इज ग्रोथ ऑफ Penicillin. पेनिसिलियम फंगाय. हे पेनिसिलियम फंगायची ग्रोथ आहे. पण ज्या एरियामध्ये तो बॅक्टेरिया वाढला नाही, याचं कारण काय आहे की तो पेनिसिलियम त्या बॅक्टेरियाची ग्रोथ त्या एरियामध्ये थांबवतोय, होऊ देत नाहीये. याचा अर्थ हेअर इट इज युजिंग ॲज अन अँटीबायोटिक. तो इथे काय करतोय, अँटीबायोटिक म्हणून काम करतोय. खरं तर अलेक्झांडर फ्लेमिंगचं काम या बॅक्टेरियाची ग्रोथ होती, पण चुकूनच, कारण त्यानं अनवॉश पेट्री डिश वापरली असल्या कारणानं तिथं तो फंगल ग्रोथ झाली, त्या एरियामध्ये फंगल ग्रोथ झाली. आणि त्या एरियामध्ये फंगल ग्रोथ झाली, तर मग त्यानं असं जस्ट इंटरेस्ट म्हणून बघितलं की या फंगाच्या अराउंड का बॅक्टेरिया ग्रो होत नाहीये. मग त्याने हे चेक केलं की देर इज ए स्पेसिफिक सबस्टन्स प्रेझेंट इन द पेनिसिलियम विच रेजिस्ट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. समजते तुम्हाला कसं पेनिसिलिनचा शोध लागला, मी तुम्हाला सांगतो इथं. समजलंय का पेनिसिलिनचं कसं शोध लागलं? Yes. ओके, सो अलेक्झांडर फ्लेमिंगचं या पद्धतीचं वर्क आहे. सो आपण पुढे कंटिन्यू करूया आता अँटीबायोटिक मध्ये. अच्छा, फंगाय कोणता आहे तो? पेनिसिलियम नोटॅटम. ध्यानात ठेवा, जे पहिलं पेनिसिलिन एक्स्ट्रॅक्ट केले ते पेनिसिलियम नोटॅटम. अँटीबायोटिक मध्ये आणखीन काही लोकांचं काम आहे. अर्न्स्ट चेन अँड हॉवर्ड फ्लोरे एस्टॅब्लिश्ड इट्स फुल पोटेन्शियल ॲज अन इफेक्टिव्ह अँटीबायोटिक. नंतर त्यांनी इफेक्टिव्ह अँटीबायोटिक शोधण्यामध्ये त्यांचं खूप जास्त काम केलं किंवा त्यांचं पोटेन्शियल त्यांनी तिथे लावलं. अलेक्झांडर फ्लेमिंग कडून तर चुकून शोध लागला गेलेला होता, बट ऍक्च्युअली अँटीबायोटिक मध्ये काम करणारे जे लोक आहेत ते कोण आहेत? फ्लोरे आणि चेन. ठीक आहे, मग फ्लोरे चेन यांच्या बरोबर फ्लेमिंग, कारण फ्लेमिंग चुकून का होईना त्यांच्याकडून तो शोध लागला गेला आणि मग नंतर त्यांनी त्या शोधाकडे कॉन्सन्ट्रेट पण केले आणि पेनिसिलिन शोधला पण त्यांनी. म्हणून फ्लेमिंग, चेन आणि फ्लोरे या तिघांना मिळून नोबेल प्राइज देण्यात आलं 1945 मध्ये. दे अवॉर्डेड नोबेल प्राइज इन दी 1945 आज इट इज स्टेटमेंट तुमच्या एनसीईआरटी मध्ये आहे. म्हणून हे ध्यानात ठेवा, याला लिहून ठेवा. फ्लेमिंग, चेन आणि फ्लोरे या तिघांना नोबेल प्राइज दिलं गेलं 1945 मध्ये. ठीक आहे, सो समजते का इथपर्यंत तुम्हाला? येस,
Yes, sir. Yes, sir. भरपूर मुलं कमी झालेत, 5 ते 6 मुलं कमी झालेले आहेत. ओके, चला पुढे. मग नेक्स्ट इज ए केमिकल्स और द एन्झाइम्स अँड अदर बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स जे आपण इंडस्ट्रियल लेवलला तयार करतो विथ द हेल्प ऑफ मायक्रो. यामध्ये पहिलं आहे ऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन मध्ये सुद्धा मायक्रोब्स युजफुल आहेत. मग ऑर्गॅनिक ऍसिड, डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड आपण घरामध्ये पण वापरतो, ध्यानात ठेवा. माहिती तुम्हाला ऍसिडिक ऍसिड ऍज ए व्हिनेगर, सॉरी सायट्रिक ऍसिड ऍज ए व्हिनेगर म्हणून कोणतं वापरतो आपण? बोला बरं, सायट्रिक ऍसिड वापरतो की ऍसिडिक ऍसिड वापरतो? Acetic. ऍसिडिक ऍसिड ऍज ए व्हिनेगर वापरतो. घरी आपण जे काही फूड मटेरियल वगैरे तयार करतो किंवा डिफरंट टाइप ऑफ फूड मध्ये आपण त्याचा वापर करत असतो. ठीक आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत ज्यांना तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तुमच्या समोर टेबल आहे, पहा, रीड करा त्याला. Aspergillus niger, it is a fungi which is useful for citric acid production. ठीक आहे. या व्यतिरिक्त एक बॅक्टेरिया पण आहे, हा ध्यानात ठेवा, सायट्रिक ऍसिड बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया पण सायट्रिक ऍसिडचं प्रोडक्शन करतो. पण एनसीईआरटी मध्ये ऍस्परजिलस नायजर दिलेला आहे. तुम्हाला इकडं राईट साइडला ब्रॅकेट मध्ये फिगर दाखवलेले आहेत, पाहतात, सगळ्या बॅक्टेरियाचे आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचे. तसं तुम्हाला एक्झाम मध्ये ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं फिगर विचारले जाणार नाहीये. ऍसिटोबॅक्टर ऍसिटी हा बॅक्टेरियम आहे आणि याच्यापासून आपण ऍसिटिक ऍसिड तयार करतो. दिस बॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड एज ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया. लिहून घ्या तुमच्याकडे. सायट्रिक ऍसिड तयार करण्यामध्ये ऍस्परजिलस नायजर फंगाय आहेत, पण त्या व्यतिरिक्त एक बॅक्टेरिया पण आहे ज्याला आपण सायट्रिक ऍसिड बॅक्टेरिया म्हणतो. ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया तयार करण्यामध्ये, सॉरी ऍसिटिक ऍसिड तयार करण्यामध्ये ऍसिटोबॅक्टर ऍसिटी आहे. याचं दुसरं नाव लिहा, ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया. पुढे क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम हा एक बॅक्टेरिया आहे जो ब्युटेरिक ऍसिड तयार करण्यासाठी वापरला जातो. अँड लास्ट वन इज ए लॅक्टोबॅसिलाई, ज्याला आपण लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया पण म्हणतो, which is useful to produce the lactic acid. या ऑर्गॅनिझमची नावं तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. हा परत एकदा, ऍस्परजिलस नायजर फॉर सायट्रिक ऍसिड प्रोडक्शन, देन ऍसिटोबॅक्टर ऍसिटी फॉर ऍसिटिक ऍसिड प्रोडक्शन, then Clostridium butylicum butyric acid production, and then Lactobacillus for lactic acid production. आणि ध्यानात ठेवा, या सगळ्यांचा यूज काही ना काही एरियामध्ये होत असतो. तसं फॉर एक्झाम्पल ऍज ए प्रिझर्वेटिव्ह म्हणून लिहून घ्या. काय म्हणून वापर होतो यांचं? दे आर युजफुल ऍज ए प्रिझर्वेटिव्ह. सेकंड, useful as a anti-acid. Third, useful as a flavor in the food material. लिहिता आहेत ना? Yes, sir. Okay. Useful as a flavor in a food material. सो असे डिफरंट टाइप ऑफ युजेस या ऑर्गॅनिक ऍसिड्सचे आहेत. चला पुढे आता. हे तर आपण पाहिलं होतं, ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये अल्कोहोल पण येतं, म्हणून सेपरेटली इथं दिलंय. अल्कोहोल युजफुल इन दी also use as a organic acid. त्यामुळे एक्स्ट्रा दिले, आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे.
नाउ थर्ड इज ए एन्झाईम. Different type of enzymes having the different function in the human welfare. For example, lipase. तसं आपण केमिस्ट्रीमध्ये लायपेजचा उपयोग कशासाठी करतो? लिपिड डायजेस्ट करण्यासाठी, बरोबर ना? येस येस, लायपेजचा उपयोग आपण लिपिड डायजेशन करण्यासाठी करतो. पण तसंच लायपेजचा आणखीन यूज करू शकतो आपण ऍज ए डिटर्जंट फॉर्म्युलेशन. डिटर्जंट फॉर्म्युलेशन, डिटर्जंट माहिती आहे तुम्हाला, दिसते पहा फिगर वरती शर्ट दाखवलाय आणि खाली डिटर्जंट दाखवलंय. सो डिटर्जंट फॉर्म्युलेशन हेल्प टू रिमूव्ह दी ऑइली स्टेन्स फ्रॉम दी लॉन्ड्री. ठीक आहे, म्हणून त्या डिटर्जंट मध्ये लायपेज पण असतं मिक्स. दुसरा आहे पेक्टिनेज अँड प्रोटीएजेस. कशासाठी आहे? टू क्लेरिफाय बॉटल्ड ज्यूस. बॉटल ज्युसेस क्लेरिफाय करण्यासाठी, म्हणजे बॉटल मध्ये जे ज्यूस असतं जे निघत नाही म्हणून आपण याचा उपयोग करतो त्याला काढण्यासाठी, क्लीन करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रिप्टोकायनेज, प्रश्न विचारलेला नीट मध्ये, स्ट्रिप्टोकायनेज वरती नीट मध्ये प्रश्न विचारलेले आहे. हा, प्रोड्युस्ड बाय स्ट्रिप्टोकॉकस. कोणापासून तयार केलं त्याला? स्ट्रिप्टोकॉकस पासून तयार केलं. वरती बॅक्टेरिया दिसतोय पहा तुम्हाला फिगर मध्ये लेफ्ट साइडला. स्ट्रिप्टोकॉकस बॅक्टेरिया पासून स्ट्रिप्टोकायनेज एन्झाईम तयार केलाय. तो ऍज ए क्लॉट बस्टर म्हणून वापरला जातो. आता क्लॉट बस्टर म्हणजे काय? तुमच्या हार्ट मध्ये प्रेझेंट असलेले काही आर्टरीज आहेत, या आर्टरीज मध्ये जर क्लॉटिंग झालेलं असेल तर त्या आर्टरीज ब्लॉक होतात. दॅट आर्टरीज बिकम ब्लॉक. मग हे ब्लॉकेज काढण्यासाठी स्ट्रिप्टोकायनेज ऍज ए क्लॉट बस्टर वापरला जातो. ठीक आहे. टू रिमूव्ह क्लॉट फ्रॉम दी ब्लड वेसल ऑफ पेशंट हु हॅव मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. याचं डिस्कशन आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये केलेलं आहे. पण स्ट्रिप्टोकॉकस पासून स्ट्रिप्टोकायनेज जो काढला जातो तो ऍज ए क्लॉट बस्टर म्हणून वापरला जातो. ठीक आहे. सो क्लॉट बस्टर इज ए स्ट्रिप्टोकायनेज. क्लॉट बस्टर इज ए स्ट्रिप्टोकायनेज. ठीक आहे, ध्यानात ठेवा याला. आणि त्याला तयार केले कोणापासून? स्ट्रिप्टोकॉकस पासून. येस, समजते का सगळ्यांना? नंबर ऑफ पीपल्स कमी होत आहेत, स्टुडंट कमी होत आहेत. डाटा संपलाय का तुमचा? येस, ओके, डाटा संपतोय. चला ठीक आहे, हा पॉइंट पूर्ण करतो आणि थांबूया आपण. हा, तसे आज आपले 2 लेक्चर होते पोरांनो, एकच घेतले मी आत्ता. हा, काही म्हणतात नो, काही म्हणतात येस. ठीक आहे, चला. सो हे फक्त हा पॉइंट पूर्ण करूया आणि आपण थांबूया. सो एन्झाईम्स मध्ये 3 एन्झाईम पाहिले आतापर्यंत, लायपेज, पेक्टिनेज, प्रोटीएजेस आणि थर्ड स्ट्रिप्टोकायनेज. ठीक आहे. आता बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स 2च मॉलिक्युल आहेत बायो ऍक्टिव्ह आपल्याला स्टडी करायचे आणि दोघांवरती वेगवेगळ्या नीट एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारले. नीट 2019 मध्ये सायक्लोस्पोरिन ए विचारलं होतं. नीट 2018 मध्ये क्लॉट बस्टर विचारलेला होता. हा, सी. सो बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल पैकी हे 2 मॉलिक्युल्स आहेत. एक आहे सायक्लोस्पोरिन ए आणि दुसरा आहे स्टॅटिन्स. सायक्लोस्पोरिन ए जो आहे, सायक्लोस्पोरिन ए, इट इज प्रोड्यूस्ड फ्रॉम दी ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम. कोणापासून तयार केले त्याला? ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम. इट इज अ फंगस आणि याचं काम आहे इम्युनोसप्रेसिव्ह एजंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट. किडनी ट्रान्सप्लांटच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, इम्युनोसप्रेसंट वापरला जातो. त्या ठिकाणी सांगितलं होतं मी तुम्हाला, आठवतंय का? सो आता इथं तुमच्या समोर डायरेक्ट तो इम्युनोसप्रेसिव्ह एजंट पण आलेला आहे, सायक्लोस्पोरिन ए. ठीक आहे. सो सायक्लोस्पोरिन ए जो आहे तो ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम पासून तयार केला जातो आणि ऍज ए इम्युनोसप्रेसिव्ह एजंट म्हणून वापरला जातो ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट मध्ये. कारण रिजेक्शन आपल्याला काय करायचं आहे? थांबवायचा आहे. कारण बॉडी नवीन ऑर्गनला रिजेक्ट करण्याचे चान्सेस जास्त असतात. मग नवीन ऑर्गनला बॉडीनं रिजेक्ट न करावं म्हणून सायक्लोस्पोरिन ए वापरला जातो. ठीक आहे. चला पुढे. स्टॅटिन. आर यू ऑल ऑनलाइन? येस और नॉट? Yes, sir. Yes, sir. ओके ओके. सो लास्ट पाहूया पॉइंट, दॅट इज अ स्टॅटिन. स्टॅटिन प्रोड्युस्ड बाय दी मोनास्कस पुरपुरियस. काय आहे? मोनास्कस
परफ्युरियस. ठीक आहे. एक ईस्ट आहे, हा ईस्टचा एक प्रकार. सॅकरोमेसिस सर्व्हिस ईस्ट वेगळा आणि हा ईस्ट वेगळा. मोलॅस्कस परफ्युरियस हा एक ईस्ट आहे जो स्टॅटिन तयार करतो. स्टॅटिनचं काम काय आहे? युज्ड ॲज ब्लड कोलेस्टेरॉल लोवरिंग एजंट. कशासाठी वापरला जातो तो? ब्लड कोलेस्टेरॉल लोवरिंग एजंट. ब्लड मध्ये प्रेझेंट असलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे एक प्रकारे स्टॅटिन तुमचं ब्लड जो आहे ना त्याला थिन करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. लिक्विफाय करण्यासाठी वापरतात. इट इनिबिट्स द एन्झाइम रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ द कोलेस्टेरॉल. हा काय करेल? कोलेस्टेरॉल सिंथेसिस मध्ये असलेला जो एन्झाइम आहे तर त्या एन्झाइमला थांबवतो त्या कामापासून. एक प्रकारे स्टॅटिनला काही लोक आपली बॉडी कमी करण्यासाठी सुद्धा वापरतात. हा ध्यानात ठेवा, तुम्ही घेऊ नका. तसं तुमच्यामध्ये कोणीच फॅटी पर्सन नाहीये, तुम्ही घेऊ नका. परंतु काही जे आहेत पीपल्स जे ओबेस्ड असतात ते फॅट कमी करण्यासाठी, ते कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. सो स्टॅटिन. सो दिस इज ऑल अबाउट द बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स. सो आतापर्यंत आपण दोन एरियाज मध्ये फंक्शन्स पाहिलेत. एक हाऊसहोल्ड प्रोडक्शन मध्ये आणि दुसरं इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मध्ये. आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट मध्ये आपण सगळेच बघितले आता. म्हणजे अल्कोहोलिक बेवरेजेस पण पाहिलं, अँटीबायोटिक पण पाहिलेलं आहे. त्यानंतर केमिकल्स, एन्झाइम्स आणि बायोएक्टिव्ह मॉलिक्युल सुद्धा बघितलेलं आहे. याचबरोबर मग याच्याशी रिलेटेड म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्टशी रिलेटेड पार्ट संपलेला आहे. ठीक आहे. आता बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. समजलंय हे सगळं? Yes. Yes, sir. Yes, sir. ओके ओके. Yes, sir. ठीक आहे, मग थांबूया आपण सगळे. Thank थँक्यू you, sir. व्हेरी मच. थँक्यू सर.